एवढी व्हॅली आहे. एखाद्या शिक्षा द्यायची खाली सोडून नाही यायचा. त्याला काय म्हणायचं? कडेलोट. कडेलोट. काय दिसतंय का वेगळं? हो ये ना तिकडे कुठपर्यंत किती डोंगर आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 काउंट पण करता येणार नाही तेवढं आहे. 8 9 डोंगर आहेत तिथून दिसतात. विविंग टॉवर. जो भी मैसेज है इन्होंने को भेजो पैसे मत देना पैसे इकडे घ्या फोटो. पाठीमाग चालला पाहिजे सीन सगळा. अर्धा आला तरी चालेल. अर्धा आला तरी चालेल. अर्धा आला तरी चालेल. अमृत ते सगळे फोटो तुझ्याकडे टाकले की प्रभात ट्रान्सफर करून तर सोडीन. बघू एक काढ. ग्रुप फोटो वगैरे जे असतील ना प्रभाला नंतर हे टाकून देतो. चेहरा येतो ना बघा. हे इकडे घ्या ना सर. ते मागे झाड. तुमचा इथं अंधार आला तिकडे तुम्ही उभं राहिला. हे बरोबर आहे. व्ह्यू आला पाहिजे. हो इकडे बघा सगळे. हां हा इकडे बघा. घ्या फोटो तोही कडे. परवा 600 फोटो झाले त्याचे. भंडारदराचे. हो हो गणेश साहेब असले की फोटो होणार आहे. पुढचा सीझन चेंज होणार आहे. सो प्रिपेअर युअर सेल्फ. आता एप्रिल मे मध्ये पावसाळा ओरडतो तेव्हा तुम्हाला सांगतो की तुम्ही पूर्वीच्या काळात जे रुरल एरियाजमध्ये लोणचं पापड जे वडी सांडगे हे सगळे जे करायचे ना सो दॅट इज द मिनिंग की तुम्ही तुमची ह्याची तयारी करून घ्या. पावसात तुम्हाला काही मिळत नाही म्हणून हे उन्हाळ्यातच करून घ्यायचं असते. दुसरं काजवे दिसायला लागतं. काजवे जे आहे दॅट इज अनदर इंडिकेटर टू दॅट मॉन्सून इज अप्रोचिंग. हे सुकाडा दिस इज अनदर इंडिकेशन. अजून एक येतं पाखरू येतात बघा. ते रात्रीचे संध्याकाळच्या लाईटच्या खाली येतात. सकाळी बघितलं तर नुसतं पंख असतात पण किडे असत नाही. सो दॅट इज अनदर इंडिकेटर की मॉन्सून इज अप्रोचिंग. पावसात मग ते किडे जे आहेत ना हे सगळे ते आता जे आपण वाळवी म्हणतो दे आर द कॅरियर्स ऑफ दॅट एग. त्याच्यापासून मग पाऊस आल्यानंतर ते मातीमध्ये ते बांधायला लागतात. सो प्रत्येक वस्तू जी आहे निसर्गामध्ये पूर्वीच्या काळात आपल्या आजोबांच्या पासून अर्लियर फोरफादर हे सगळे लोक आहेत ना निसर्गाचे सोबत राहत होते. आपलं बालपण जे आहे वी हॅव लिव्ड विथ दॅट लाईफ आणि आज वी आर लिव्हिंग द लाईफ विच इज डिस्ट्रक्टिव्ह. पूर्वी इट वॉज कन्स्ट्रक्टिव्ह. आपण जे जगलो ते आपलं बालपण लहानपण गावामध्ये किंवा आवर चाइल्डहुड. बट आज आपण या 50 वर्षामध्ये किंवा ह्या 20-25 वर्षामध्ये एवढं चेंजेसमध्ये आलेलं आहे की आपल्यालाच माहीत नाही की निसर्ग काय आहे. वी आर रनिंग अवे फ्रॉम दॅट आणि वी डोंट नो व्हेअर वी आर रनिंग व्हेअर वी आर हेडिंग असं झालं. आता हे जे बॅक साईडला नागझरी व्हॅली म्हणतात ह्याला. हे संस्कृत वर्ड आहे. नाग म्हणजे झरी म्हणजे हा झरा वाहतो. त्याची वाट जी आहे ना ही नेहमी नागमोडी आहे म्हणून ह्याला नागझरी. आणि डॅम जे आहे इथून एक 35 किलोमीटर्स लांब आहे ह्या लोकेशनवरून आणि त्या साईडला आहे डॅम. तर डॅममधनं पाणी आलेलं दांडेली ह्या साईडला आलं. आपण रिव्हर क्रॉस करून आलो बरोबर. ते पाणी इथून आता जे 4 रस्ता ही चेकपोस्ट होतो ना 4 रस्ता आपण लेफ्ट घेऊन राईट घेऊन इथे आलो. तिकडनं जो लेफ्ट रोड गेला ना तिकडनं 10 किलोमीटर जर गेला तिकडे सेकंड डॅम आहे. सुपाचं फर्स्ट डॅम जे संध्याकाळी बघणार आपण. पाणी तिकडे सोडलेलं तिकडे 2 टर्बाईन्स आहेत. ईच टर्बाईन इज जनरेटिंग 50 मेगावॅट. तो 100 मेगावॅट तिकडे जनरेट झाला. तेच पाणी असं खाली वाया दांडेली आलं आणि ते बोमनहळ्ळी म्हणून आहे सेकंड डॅम. तिकडे पाणी स्टॉप केलेलं आहे. तिकडनं उलटा याच अल्फाबेटचं उलटा दिशेने ते असं जात होतं पाणी. आणि तिकडनं हे नागझरी व्हॅली जे आहे ना ते जवळजवळ 14.5 किलोमीटरची व्हॅली आहे. ते पाणी तिकडे फिरून जायचं. त्याला काय केलं की बोमनहळ्ळीला डॅम बांधून 30 मीटर्स बिलो द ग्राउंड लेवल आतमध्ये सुरंग मार्गाने पाईपलाईन टाकून पाणी डायव्हर्ट केलं आणि 9.5 किलोमीटरचा टनल आहे. आणि त्या टनलने ह्याच्या एंडला
तिकडे साईक्स पॉईंट म्हणतात त्याला. आणि ह्याच्या एंडला गेल्यानंतर परत असं टी जंक्शनमध्ये ती व्हॅली आहे. ही व्हॅली अशी स्ट्रेट गेली ना, तिकडनं दुसरी व्हॅली आली. तर त्या व्हॅली इज टी जंक्शन. सो हे लेफ्ट हँड साईडला जे आहे ना ते हे आहे साईक्स पॉईंट म्हणतात त्याला. तिकडे सुद्धा साईक्स म्हणून एक ब्रिटिश ऑफिसर होते, ते तिकडे जाऊन राहिलेले थोडे दिवस, म्हणून ते साईक्स पॉईंट म्हणत होते. त्याच्यानंतर हे वडेयार फॅमिली, म्हैसूरचे आपले कर्नाटक ग्वालियर म्हैसूर, त्याचे जे महाराजा होते कृष्णराज वडेयार, जयचामराजेंद्र वडेयार म्हणून त्यांचं नाव, त्यांचा मुलगा कृष्णराज वडेयार, तो त्यांच्या नावाने ते रिनेम झालेलं आहे. आणि पण एक पनल घेतो ना, एक पाईप घेऊन राखेल काढायला टॅप असतं, ते पंप ऑन केलं ते सगळं येतं. मग तुम्ही टॅप ऑन केलं की ते फ्री फ्लो असतं, त्याच्यामध्ये एअर येत नाही. तर दिस इज द सेम ॲप्लिकेशन विथ द सर्च टँक. ते पाणी आलेलं ते ह्याच्यात पडते, तिकडनं 1800 फीट खाली गेलेलं 3 पाईप्समध्ये, दॅट इज कॉल्ड 3 टनल. 3 पाईपलाईनमध्ये खाली 1800 फीट जाऊन दॅट 3 टनल्स इज डिवायडेड इंटू 6 टनल्स. आणि 6 टर्बाईन्स आहेत तिकडे. तर इच टर्बाईन इज जनरेटिंग 150 मेगावॅट. टोटल 900 मेगावॅट तिकडे जनरेट होतं. आणि तेच पाणी इकडनं परत राईट हँड साईडला असं जातं. आणि तिकडे तिसरा डॅम आहे ते कोडसळी. तिसऱ्या डॅमला परत 3 टर्बाईन 50 into 3 150 मेगावॅट परत तिकडे जनरेट होते. चांगलं आहे का? आणि तिकडनं परत ते खाली जाते. खाली म्हणजे आत्ता आपण जे उभं आहोत ना, सी लेवलपासून 575 मीटर्स अबव ते सी लेवलला जाते. तिकडे 4था डॅम आहे. परत त्या 4थ्या डॅमला 3 टर्बाईन 40 into 3 120 मेगावॅट तिकडे जनरेट होते. त्याच्यानंतर एक 5 किलोमीटर पुढे गेलं तर 5वा प्रोजेक्ट, दॅट इज द न्यूक्लिअर प्लांट, कायगा न्यूक्लिअर प्लांट. ते तिकडे आहे. तर हेच पाणी परत तिकडे रिॲक्टर्सला कुलिंगसाठी वापरलं जातं. आणि ते रिॲक्टर्समधनं कुलिंग होऊन ते जाऊन मग कारवारला एंड होते. सो यू विल फाइंड दांडेली वेअर द हार्ट इज. सो दांडेली इज ऑल्सो रेफर्ड एज हार्ट ऑफ वेस्टर्न घाट. म्हणून इकडचं लाईफ, इकडचं जे जंगल आहे ना, इट इज व्हेरी ग्रीन आणि व्हेरी थिक आणि एव्हरग्रीन पॅच हा आहे इकडचं. तसं आंबोलीला थोडंफार ग्रीनरी आहे आणि पाऊस जास्त पडतो, तसं इकडे. बट वी आर लोकेटेड इन दॅट हार्ट लोकेशन. म्हणून दिस इज रेफर्ड एज हार्ट ऑफ वेस्टर्न घाट. आणि हे वेस्टर्न घाट्समध्ये पूर्ण एंटायर इंडियन वेस्टर्न घाट्समध्ये देर आर मोर दॅन 284 रिव्हर्स ओरिजिनेटिंग. आणि हे सगळे नद्या जे आहेत ना ते भोवती इकडेच फिरतात. ते वेस्टर्न घाट सोडून बाहेर जात नाही. दे आर विदिन द वेस्टर्न घाट. आणि जे एंड होते ना, इट इज एंड्स इन द अरेबियन सी. अरबी समुद्रातच एंड होतात. ते जंगल सोडून बाहेर जात नाही. जसे बाकीचे जे उत्तर दिशेहून आलेले आहेत सगळे, किंवा हे सगळे कृष्णा नदी म्हणा, बाकीचे गोदावरी आणि हे सगळे ते येऊन ईस्टला जातात सगळे रिव्हर्स. दे आर एंडिंग इन द ईस्ट. बट दीज आर द रिव्हर्स विदिन द वेस्टर्न घाट. दे आर विदिन द वेस्टर्न घाट. म्हणून हा आपला एव्हरग्रीन फॉरेस्ट. 1 2 3. ओके, थँक्यू. खाली गाव असेल ना, गाव असेल ना. आवाज नाही करायचा. असे दगड ठेवल्यावर की दिसतात ती झाडं आहेत का तुटलेली? बुंदा, झाडाचे बुंदा. बुंदा आहेत ते. मी तुम्हाला मगाशी जे म्हटलं ना की पाणी डॅम तिकडे आहे. बरोबर. म्हणजे हे छोटंसं जे 3 झाडाचं दिसतं ना, त्याच्या बॅक साईडला आहे डॅम. नंतर जाणार आपण दुपारच्या नंतर. आता जेवायला जाऊन असं जोरडाला जाणार जेवायला. जेवणावर परत मग येताना
हे डॅमचं जे सॅगल डॅम म्हणतो त्याला त्या बाजूला त्याच्यावर जातं म्हणजे आता येताना पोलीस गाडी चालत जायचं तिथं एक हे व्ह्यू मिळत म्हणून मी त्याला ते बघा ते तिकडे दगडांचं दिसते ना हे तर ते मंदिर होतं हे गाव होतं इकडे म्हणजे हे धरण 1964 मध्ये सुरू केलं बांधायला आणि 72 मध्ये संपलं. 8 वर्ष लागले काम डॅमचं काम व्हायला. 47 विलेजेस गॉट सबमर्ज्ड. आज जे रामनगर जे आहे ना मला आठवतंय ते सगळं हे लोक सुप्याची लोक माझ्या आजोबांच्या दुकानात सामान न्यायला यायचे. तेच ते रामनगरला सुप्याहून आलो मी आजोबांना सुप्पा म्हणजे काय हो ते असतं ते सूप काय नाही म्हणजे सुप्पा गाव आहे आता ते बुडणार आहे म्हणजे ते चांगलं आठवतंय ते सुपा जे आहे ना आता ते आयलँड दिसतात ना दोन ते सुपा गाव तिकडे होता खाली. दॅट वॉज ऍक्च्युली. आणि इकडे हे नाशी हे नाशी म्हणून हे एरिया असं. आणि वरती पलीकडे नागी त्या साईडला अजून 1-2 डोंगर सोडून तो इकडे एक पूल होता छोटा त्याला नाशी पूल म्हणतात अजूनही. दिस एरिया रेफर्ड एज नाशी पूल. आणि पूर्वीचा हे आता जे आपण ट्रॅव्हल करतो ना हा धरण बांधल्यानंतरचा रोड आहे. पाणी त्याच्या अगोदर धरण व्हायचं सुपा ना आणि हे समोर बघा रोड दिसते पलीकडे नदीच्या पलीकडे एक कटिंग दिसतं असं खाली आलेलं. तो स्टेट हायवे होता. कारवार बेळगावचा हायवे स्टेट हायवे. आता तिथपर्यंत आता जेवढं हे ड्राय सरफेस आहे ना हे एकच वॉटर लेवल आहे बघा. सो दिस ड्राय सरफेस एवढं म्हणजे डॅम फुल होते ना तेवढं हे फुल पाणी लागतं एवढं पाणी. या स्पॉटला काय म्हणतात इकडचं नाही हे बॅक वॉटर्स आहे. टोटल बॅक वॉटर्स आहे. पाणी केवळ खाली गेलं म्हणजे इथपर्यंत पाणी नाही आलंच नाहीये यावर्षी. तिथून वर आलंच नाहीये पाणी. तिथेच आहे. 50 मोर दॅन 50% कमी आहे पाऊस इकडे आम्हाला. आणि ते मंदिर होतं तिथे पडलेलं दिसतं ना ते दगड वगैरे दॅट वॉज द टेम्पल. खाली जाऊन बघता सोपंच होता. परत बहुत बडी रिस्क आहे. फोन करूनच खाली उतरायचं. हे बघा असं थोडी उंच आहेत बघा. चला